नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला इम्पोर्टंट असणार आहेत, कारण यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील सुद्धा काही प्रश्न घेतलेले आहेत. या व्हिडिओची जर पी-डी-एफ आपल्याला डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून सुद्धा उत्तर देऊ शकता, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की देवगिरी हा जो किल्ला आहे, हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवा, देवगिरी हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की तो जो देवगिरी किल्ला आहे, तो कोणत्या राजघराण्याने बांधलेला आहे किंवा स्थापित केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर यादव घराणे जे आहे, या घराण्याने स्थापन केलेला आहे देवगिरी. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला घटना दुरुस्तीवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणती अशी घटना दुरुस्ती आहे की ज्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार जो आहे, तो मूलभूत अधिकारांमध्ये ॲड करण्यात आलेला आहे? आणि ती घटना दुरुस्ती आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 86वी घटना दुरुस्ती जी झाली, तर त्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये समावेश करण्यात आला. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला फक्त एक वेळा पोलीस भरतीमध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना कधी केली? आणि ही स्थापना केलेली आहे 1976 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा विचारण्यात आलं होतं आणि आपल्याला कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे 2 जुलै 1862 या दिवशी कोलकाता उच्च न्यायालय जे आहे, त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. ज्या अभिक्रियेत एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळे करतो, त्या अभिक्रियेला डॅश अभिक्रिया असं म्हणतात. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला विज्ञानच्या व्याख्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय विचारलाय की अभिक्रियेवरती प्रश्न विचारला आहे. ज्या अभिक्रियेमध्ये एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळं करतो, त्या अभिक्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं विस्थापन अभिक्रिया. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारतात स्वातंत्र्यानंतर पेटंट अधिनियम सर्वप्रथम कोणत्या वर्षी अंमलात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा लक्षात ठेवा, कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. जर प्रश्न आपल्याला असा विचारला की भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी पेटंट अधिनियम संमत करण्यात आला, तर लक्षात ठेवा, भारतात जर विचारलं सर्वात प्रथम, तर त्याचं उत्तर असणार आहे 1856. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की स्वातंत्र्यानंतर, म्हणजे भारत कधी स्वतंत्र झाला? तर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आणि त्यानंतर पेटंट अधिनियम जो आहे, तो कधी संमत करण्यात आला? तर ते वर्ष आहे 1970ला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर कोणत्या दिवशी करण्यात आला? आत्तापर्यंत आपल्याला शिवाजी महाराजांवरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिला प्रश्न लक्षात ठेवा, काय विचारण्यात आला होता की छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? किल्ला लक्षात ठेवायचा शिवनेरी या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा जो जन्म आहे, तो 1630 या साली झालेला आहे. तारीख आपल्याला माहीत आहे, 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. कोणत्या किल्ल्यावरती? शिवनेरी या किल्ल्यावरती. यावरती दुसरा प्रश्न विचारला जातो की त्यांचा राज्याभिषेक जो आहे, तो कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर शिवरायांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावरती झाला होता. आपल्याला या ठिकाणी तारीख विचारलेली आहे. तारीख आहे 6 जून 1674. योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 8 आहे. भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद अनुच्छेद डॅशमध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये एक स्वतंत्र निवडणूक आयोग जे आहे त्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर अनुच्छेद 324 हे जे अनुच्छेद आहे 324, तर यामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद जी आहे ती केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला? कोणती अशी लढाई झाली की त्या लढाईच्या नंतर इंग्रजी सत्तेचा बेस जो आहे तो बंगालमध्ये रोवला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4. तर जी प्लासीची लढाई झाली, प्लासीची लढाई कधी झाली या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्या. कारण TCSला हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. तर प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे तो बंगालमध्ये विस्तारत गेला. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, दिनविशेषवरती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा हा, शिवस्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आणि आपल्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. 6 जून हा जो दिवस आहे हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 1970 मध्ये केशवानंद भारती यांनी डॅश यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न आपल्याला LLB CET साठी विचारण्यात आलेला होता, पण त्या ठिकाणी फक्त आपल्याला कोणतं वर्ष होतं हे विचारलं होतं. तर 1970 या वर्षी केशवानंद भारती यांनी केरळ राज्य सरकारच्या विरोधामध्ये खटला दाखल केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? स्वेच्छेने म्हणजे काय? तर स्वतःच्या इच्छेने एखादं कार्य जर कोणी केलं आणि त्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्याला जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला काय म्हणतात? मराठीतला प्रश्न आहे आणि त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 तर मानधन. लक्षात ठेवायचं आहे. निवृत्ती वेतन वेगळं असतं. निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट झाल्याच्या नंतरचा पगार. त्याला आपण पेन्शन म्हणतो. तर निवृत्ती वेतन ते असतं. वर्गणी म्हणजे काय असतं, की खूप साऱ्या लोकांनी गोळा करून पैसा जमा करून देणं त्याला वर्गणी म्हणतात. आणि खंडणी म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहीतच आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारला, की स्वच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने दिला जाणारा सन्मान आणि तो जो मोबदला आहे तो असतो मानधन. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारतीय संविधानाची निर्मिती करताना जगातील जवळपास किती देशांच्या राज्यघटनांचा विचार करण्यात आला आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. कारण भारताची जी राज्यघटना आहे किंवा भारताचे जे संविधान आहे, तर हे फक्त आणि फक्त एकाच देशाचं नाही, तर खूप साऱ्या देशांच्या संविधानाचा विचार करून बनवण्यात आलेला आहे. आतापर्यंत जगामधील सर्वात मोठं लोकशाही म्हणण्यापेक्षा पण लिखित संविधान जे आहे हे आपल्या भारताचं सर्वात मोठं असणार आहे. आणि याची निर्मिती करताना भारताने जवळपास 60 देशांचा विचार केला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. डॅश हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यावर आपल्याला प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. प्रश्न एकदम सरळ आणि सोपा प्रश्न आहे, की खालीलपैकी कोण केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर ते असतात पंतप्रधान. लक्षात ठेवायचे, ज्या ज्या वेळी असा प्रश्न विचारला जाईल त्या त्या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान असं नाव दिलं जाईल किंवा ज्या पंतप्रधान पदावरती जो व्यक्ती आहे त्याचं सुद्धा नाव आपल्याला देऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले होते? तैनाती फौजेचा करार किंवा त्याचे जे धोरण आहे हे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात कोणता असा ब्रिटिश गव्हर्नर होता की त्याने ते राबवलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर लॉर्ड वेलस्ली हा जो आहे ब्रिटिश गव्हर्नर जनरल, तर याच्या काळामध्ये किंवा याने तैनाती फौजेचं जे धोरण आहे ते जास्त प्रमाणामध्ये राबवलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आलेला आहे? मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. जीविताचा हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद म्हणजे काय तर समाविष्ट करण्यात आलेला आहे?
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 20 ते कलम 22 या कलमांमध्ये नमूद केलेला आहे जीविताचा हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? आपल्याला या ठिकाणी टोपण नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या सर्वांना माहीत आहेत, पण त्यांचं संपूर्ण नाव काय आहे हे परीक्षेमध्ये आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. आणि त्यांचं खरं नाव काय आहे? माणिक बंडोजी इंगळे हे जे आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं आहे. 2 नंबरचं जे दिलेलं आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर, तर हे कोणाचं आहे? संत गाडगे बाबांचं हे नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. आणि संत तुकडोजी महाराजांचं आहे माणिक बंडोजी इंगळे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? यावर सुद्धा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? तर हिची जी स्थापना आहे ही धोंडो केशव कर्वे यांनी केली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून डॅशचे वर्णन करता येईल. म्हणजे अणूचं सर्वात पहिल्यांदा भेदन हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केलं होतं? विज्ञानाच्या भाषेमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि ते जे व्यक्तिमत्व आहे किंवा सायंटिस्ट जे आहेत ते आहेत पर्याय क्रमांक 3 तर जॉन थॉम्सन यांनी अणूचं सर्वात पहिल्यांदा विभाजन किंवा आपण भेदन केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा एलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? शेवटचा जो शब्द आहे त्या शब्दावरून पूर्णपणे आपला प्रश्न चेंज होतो. एलॉन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित येत नाहीत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर ॲमेझॉन या कंपनीशी संबंधित येत नाहीत इलॉन मस्क. यामध्ये टेस्ला जी कारची कंपनी आहे तर त्याच्याशी संबंधित येतात पहा. दुसरी गोष्ट आहे स्टारलिंक सोबत सुद्धा इलॉन मस्क संबंधित येतात आणि स्पेसएक्स जे आहे त्यासोबत इलॉन मस्क संबंधित येतात. पण अमेझॉन जी कंपनी आहे याच्याशी संबंधित असणारे कोण आहेत? जेफ बेझॉस हे जे आहेत हे अमेझॉन कंपनीशी संबंधित येतात. आपल्याला कधी कधी असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. लॅरी पेज हे नाव खूप महत्वाचं आहे पहा. लॅरी पेज तर हे गुगल या कंपनीशी संबंधित आहे. अजून एक नाव आहे पहा मार्क झुकेरबर्ग हे जे आहे हे फेसबुक लक्षात ठेवा फेसबुक किंवा मेटा या कंपनीशी संबंधित आहे मार्क झुकेरबर्ग. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्या दोन्ही टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी अवेलेबल करून देत आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने सुद्धा. त्याच्यावर सुद्धा प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला फ्रीमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.